नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, 26 फेब्रुवारीपर्यंत या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा हा जमा होणार आहे आणि यादीसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे। तर मित्रांनो, आपण संपूर्ण बातमी जाणून घेऊया। पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सुद्धा सांगितले की खात्यात पीक विमा जमा करिता 35.57 लाख प्रकल्प प्रमुख, 1.44 कोटी हेक्टर क्षेत्र, 7.33 कोटी हेक्टर कापूस, 3.14 कोटी हेक्टर सोयाबीन, 2.57 कोटी हेक्टर मूग, 1.57 कोटी हेक्टर मका, 1.36 कोटी हेक्टर मसूर, 1.25 कोटी हेक्टर हरभरा। मुख्यमंत्र्यांनी यादीत असलेल्या पात्र जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगितलेली आहेत। या यादीत अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, नांदेड, नागपूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे आणि वर्धा, वाशिम आणि यवतमाळ हे 35 जिल्हे समाविष्ट झालेले आहेत। येथे जिल्ह्यांची यादी आहे। वर दिलेल्या माहितीत आज काय किंवा कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या गावांसाठी ही घोषणा करण्यात आलेली आहे हे तुम्ही पाहिले नसेल। पीक विम्याची संक्षिप्त घोषणा, पीक विम्यासाठी पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर आहे आणि खात्यात पीक विमा हा जमा होणार आहे।